इथं बोगस सोसायटीचा रिपेअर चालू आहे 16 नोव्हेंबर 2025. हे मॅडम थांबा जरा माझ्याकडे पुरावा आहे. मी पुरावा बोलतो, पुरावा सकट बोलतोय, पुरावा सकट बोलतोय इथं पुरावा सकट बोलतो मी. हे नालंदा स्फूर्ती 2025 16 नोव्हेंबरला या लोकांनी जीबीआर घेतला होता आणि जीबीआर मध्ये ज्यांचे झोपडीधारक आहेत त्यांच्या सह्या नाहीत. नाव कुणाचे आणि सह्या कुणाचे तुम्ही बघू शकता याच्यात. हे बघा सह्या बघा कुणाचे कृष्ण, हे बघा लता, ज्यांचे नाव नाही त्यांचे बोगस सिग्नेचर करून या लोकांनी सगळं केलेलं आहे. आणि जे मूळ झोपडीधारक नाहीये, जे झोपडीधारक नाही त्यांच्या नावाचे सबमिशन केलेले. जी बाई क्रांतीनगरला होते तिचं आमच्या सोसायटीत नाव आहे. आणि ही मावशी, ह्या मावशीचा इथं रूम आहे, तिच्या भाडं घेतलेलं आहे. आमची मागणी आहे हे बोगस कमिटी आले त्यांना बाहेर काढले पाहिजे. इथल्या स्थानिक आमदारांनी यांना पुढे करून याला हे केलेलं आहे. स्थानिक आमचा सरळ पैकी स्थानिक आमदारांचा याच्यामध्ये हात आहे. कारण की गेल्या 16 नोव्हेंबरला मी सांगितलं होतं आमदारांना की साहेब या बोगस जीपीआर मध्ये स्थानिक लोकच असतात, लोकप्रतिनिधी नसतो, फक्त एसआरचे लोक असतात, बिल्डर असतो आणि झोपडीधारक असतो. झोपडीधारकाचा मुलगा सुद्धा नसतो बोललो जीबीआर मध्ये. सध्या परिस्थिती जबरदस्तीचा जीबीआर चालू आहे. इथं भाजपचे कार्यकर्ते आले माझ्या हातात तुटून पडले ते लोक. आणि ही महिला इथे नाहीये, ही महिला या सोसायटीची नाहीये, ही महिला सोसायटी दाबून करून माझ्या अंगावर टाकण्यासाठी. कारण माझं न्यूज वाल्याला बोलायचं हेच कारण आहे की हे लोकांनी माझ्यावर अटॅक केला होता लेडीज लोकांना. हे लोक लेडीज लोक टाकतात अंगावरती. आता हिला मी न्यूज समोर सांगतोय की ह्या बाईचं कागदपत्र बोलवा आणि इथं उभा करावा. हिचा बिल्डर बघून हिला दाखवा ना आमच्याकडे. बेकायदेशीर काम करायला लागलेले, बेकायदेशीर. त्यांनी जबरदस्तीने आमच्या सोसायटीत जीबीआर घ्यायला लागले. आपली प्रशासनाला एकच विनंती आहे. काल मी एसआर मध्ये गेलो, काही कागदपत्र झालेले आहेत. तुम्ही उद्या बाहेर येऊ शकता, कोर्टात जाऊ शकतात. मी ऑलरेडी कोर्टाचे पेपर टाकलेले आहेत, कोर्टात सर्व मुख्यमंत्र्यांनी पेपर टाकलेले आहेत. आज आमच्यावर अन्याय होतोय. हे लोक बघा, हे बाहेरचे लोक आहेत, एकही लोक आमच्या सोसायटीला नाहीये. आमच्या सोसायटीला तुम्हाला एकही माणूस दिसणार आतमध्ये. आणि हे लोकांनी त्यांचे जे भाड्याचे तत्व आणले त्यांच्या लोकांचं चाललेलं आहे. आम्ही इथे 7-8 वर्ष झालं मी एक रूम विकत घेते आणि त्या बाईने माझं नाव मला समजतंय की माझं सत्य हे लोक लपवतात. इतर जागा किती यांनी खोट्या काढल्या असतील. एका माणसाच्या नावावर 3-3 घरं दाखवले, त्याच्याकडे पेपर आहे ते बघा ना. भाड्याच्या तत्व आणलेलं आहे, थोडं काय नाही यांचं. ज्यांच्याकडे सत्य आहे ते सत्य बोलणार. हे बघा, इमानदारीने आम्ही सगळे एकत्र आहोत. त्यांचं स्वतःचं घर आहे, आम्हाला फसवलं जात आहे, आम्हाला डावललं जात आहे. आम्ही एवढ्या घसाघोषी बसायला होतो. हा माझ्या सोसायटीत बोगस कमिटीचा सेक्रेटरी बनलेला आहे आणि साहेबांना आता काय बोलतो मी एसआयचा माणूस आहे. साहेबांना बोलतो मी बोलतो त्यांच्याशी. साहेबांनी बरोबर घेतले. अधिकाऱ्यांना बोलवलं आहे. अधिकारी बोलून त्यांनी सिद्ध केलेले त्यांना पहिले बाहेर घ्या. चालला इकडे भाजपचे कार्यकर्ते
एक मिनिट थांब, थांब. एक मिनिट. आता साहेब आले होते त्या साहेबांसमोर हा यांचा बोगस कमिटीचा सेक्रेटरी आहे. तो काय बोलतो मी एसआरचा अधिकारी आहे. कॅमेरा ऑन होता, लाईट चालू होती. साहेबांना बोलला की मी अधिकारी आहे. अधिकारी म्हणून आला, साहेबांना बोलतो आम्ही अधिकारी आहे. आम्ही बोला हा बोगस कमिटीचा सेक्रेटरी आहे, तर त्याच्या नावावर रूम आहे आणि आतमध्ये बोगस कमिटीचे बनून आलेले आहेत. तुम्ही यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. कारण की नाही तर हा एसआरचे कोणीही माणूस नाहीये. दाखवा त्याला आम्हाला. तो कॅमेरा समोर बोला मी आता रेकॉर्डिंग लाईव्ह चालू आहे. हा पहिले सेक्रेटरीला अध्यक्षला अरेस्ट करा. हे बघा मला दिसत नाही. मी जेलमधून सुटून 5 महिने झाले. मग आता मला इथे काय प्रोसिजर माहित नाही. डॉक्युमेंट माझ्याकडे नाही. यांना आतमध्ये घेत नाही. काय ते दिसत नाही. असं करा. डॉक्युमेंट डॉक्युमेंट म्हणजे काय यांचं घर आहे. मग आता- एक सोडून दोन घर आहे. दोन घर त्यांचे, एक सोडून. तुम्हाला आतमध्ये घेत नाहीयेत का? नाही घेत, नाही घेत. कारण का माहितीये का नाही घेत? त्यांचा मुलगा त्यांच्या कमिटीमध्ये आहे आणि ह्यांच्या मुलाचं ह्यांचं जमत नाहीये नाही म्हणून हे तसं करायला लागले. सवालच नाही ते. यांना आतमध्ये यायचा अधिकार नाही का? जाऊ दे ना यांना पण आतमध्ये. का नाही जाऊन देत? धक्का मारून बाहेर काढायला लागलेत. डॉक्युमेंट नाही म्हणतात. बाहेर काढा बोलतो, बाहेर येत नाही. पोलीस प्रशासन आमच्यावर अन्याय करायला लागलेला आहे. भाऊजी या पुढं. हे आमचं ऐकून घेत नाही. आम्हाला उलट बाहेर काढायला मागवलं. आम्ही त्यांच्यासोबत आता लावी मारून दाखवलंय. राम गुलजार मोरे त्यांची डुप्लिकेट सिग्नेचर त्याला आता आतमध्ये बोलवायला लागले. आमचं कोण ऐकून घेत नाही. पोलीस प्रशासन आणि म्हाडाचे अधिकारी, एसआरचे अधिकारी हे सगळे मॅनेज झालेले आहे डीजेच्या ग्रुपला. आणि यांच्या मागे राजकारणाचा मोठा हात आहे. सुधीर शिंदे नामक हा बाहेर न बघून सगळ्यांना पाठवतो. सगळ्या पोलिसांना बोलतो इकडे पाठवतो. पोलिसाला बघ त्यांचं ऐकून आमच्याकडे अन्याय करायला लागले. एकही माणूस इथं 3-3 स्टार आले, 3-3 सिनियर ऑफिसर आलेले आहेत. पण आमचं एकही ऐकत नाही. आम्हाला दाबायचं काम करायचं चाललंय. आतमध्ये माणसाच्या पलीकडे घेऊन चाललेले आहेत. जबरदस्तीने घेऊन चाललेले आहेत. म्हणजे हा अन्याय खरोखर अन्याय चाललाय. तिकडे एक भाजपाचा कार्यकर्ता पाठवतो इकडे आमच्याकडे पोलिसांना. पोलीस आम्हाला दाबतोय. सत्य बघा ना, सत्य काढा ना. आम्ही सत्य बोलतो ना. आम्ही पेपर दाखवतोय. जे लिगल पेपर ते दाखवतोय. डबल खोटे सह्या केले दाखवतोय. पोलीस प्रशासनावर आमच्यावर अन्याय करायला लागलेले, बाकी काही नाही.